शुभ्रा चल फोन ठेव, झोपायला घे. मम्मा 2 मिनिटं. काय 2 मिनिटं? परत झोप नाही झाली की पिरपिर करते दिवसभर. चल पटकन ठेव फोन. अगं मम्मा 2 मिनिटं संपतच आलंय. 2 मिनिटाच्या आत नाही ठेवलास ना तर बघ मग आता फक्त. सावली कोण आहे? काय? बाळा तुला सावलीबद्दल कोण बोललो? आऊ. पण काय सांगितलं? काय बोलली आऊ सावलीबद्दल? काय सांगितलं नाही, फक्त रागात होती. नक्की ना? झोप बाळा झोप. ठेव मोबाईल बाजूला ठेवा आणि झोप. खंड्याला मी आता शोधून काढणारच. बोल उद्या येतेस. ये. आता जर ती सावली खरंच जिवंत असेल आणि कुठल्याही बिळात किंवा जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी लपून बसली असेल ना तर तिला त्या बिळातून बाहेर यावंच लागेल. अबीर वाजले बघ किती. झोपला का नाहीस अजून? आई आजोबा बाहेर गावी गेले असतात ना ग, म्हणून मी म्हणलं आज आई पैसे गप्पा मारत झोपावं. बरं झालं आलास. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना. मला सांग आज काय चालू होतं तुझं दिवसभर? बाबा कुठे गेले? व्यंकटेश बाबा कुठे गेले? का सारखं बाबा बाबा म्हणत होतास? हा गाई, त्यात माझं काय चुकलं असतं? तूच तर मला सांगितलं असतेस ना की व्यंकटेश काका माझे बाबा असतात हे सगळ्यांना सांगायचं म्हणून मी सुपर हिरोला खरं वाटावं म्हणून ऍक्टिंग केली. अरे हो अबीर, पण तुला माहिती आहे ना ते तुझे सख्खे बाबा नाही आहेत. आणि एवढं करायची काय गरज होती? बाबा बाबा बाबा. एकतर तू ते बाबा म्हणत होतास ना ते ऐकून मला काही सुचत नव्हतं. ते व्यंकटेशजींना पण विचित्र वाटलं असेल. बाबा बाबा बाबा. आई, मी व्यंकटेश काकांना बाबा म्हणालो, तुला त्रास झाला असतो का ग? मला का त्रास होईल? खूप बोलायला लागलायस हा अबीर. आई तू हुशार असतेस तर मी पण तुझा मुलगाच असतो की ग. माझा आजचा प्लॅन सक्सेसफुल झाला असतो.
हॅलो ओवी, आवडलं असतं का ग तुझं? बॅग भरली असतेच ना ग तुझी? हो, मी कधीच तयार झाले आणि मॅथचा होमवर्क पण कम्प्लीट केला. तू केलास का? मी पण केला असतो बघ होमवर्क, पण आता मी तुला होमवर्क पेक्षा एक महत्वाची बातमी सांगणार असतो बघ. बोल ना. आधी मला सांग, तुझे बाबा तुझ्या जवळ असतात का तिथे? बाबा नाही, तो इथे नाहीये. काय झालं? काय रडले तुझे बाबा? तुला काहीतरी बोलले असतात का ग? म्हणजे सुशीला काकू बद्दल? हो, तो मला विचारत होता. सुशीला काकू तुझी आई नाहीये, पण तू तिला सारखं आई आई का करत होतीस म्हणून. तुझ्या घरी काय झालं रे आम्ही गेल्यावर? माझी आई पण खूप वैतागली असतं बघ माझ्यावर, कारण काल मी व्यंकटेश काकांना सारखं बाबा 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 म्हणून आवाज देत होतो ना. आईचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता, म्हणून ती मला सारखं विचारत असते बघ, असं का केलंस, असं का केलंस. वा, म्हणजे दोघं पण नाराज झालेच की. हो ना, आपल्या प्लॅनची एक स्टेप कंप्लीट झाली असते बघ. ते दोघे काही दाखवत नसले तरी त्यांना खूप त्रास झाला असतो बघ. त्या दोघांना वाटलं असतं की ते नाटक करणार आणि आम्ही गप्पा बसणार की काय. खरंच ही सगळ्या अमृता काकूची आयडिया आहे बघ. आपल्याला रडवीच लागली. आता ते दोघं जसं नाटक करतात ना, तर आपण पण त्यांच्या नाटकात सामील व्हायचं आणि शेवटी त्यांचं एक खोटे नाटक बंद पाडायचं. बरोबर बोलली असते तू. पण हे नाटक इतक्या थांबून चालणार नसतं. हे नाटक आपल्याला नेक्स्ट लेवलला न्यावं लागत असतं म्हणतो मी. नेक्स्ट लेवल म्हणजे नक्की काय करायचं आम्ही? विचार कर ओवी. आतापर्यंत आपण फक्त बोलत असतो, पण आता तुझ्या नसलेल्या आईला आणि माझ्या नसलेल्या बाबांना आता खऱ्या आई बाबांसमोर एकत्र आणावं लागेल. सगळ्यांना एकमेकांसमोर आणायचं. मग बघ कशी मज्जा येत असते. पण अबीर आवरलं का? हो हो ओवी, बाकीचं प्लॅनिंग मी शाळेत सांगतो. बाय बाय. अभिरची आयडिया तर चांगलीच आहे, पण या चौघांना एकत्र कसं आणायचं? काहीतरी डोकं चालवावं लागेल. नमस्कार. यंदाचा महाराष्ट्र संगीत भूषण पुरस्कार कोणाला मिळणार आहे याची तुम्हाला सर्वांनाच उत्सुकता आहे, याची मला चांगलीच कल्पना आहे. म्हणून तर आजची ही संगीत विशारद परिषद आपण आयोजित केली आहे. आता पुढच्या आठवड्यात हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. यावर्षी